भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। बाबांनी मागितली सर्व सेवकांना सत्य, मर्यादा, प्रेमाची भिक्षा। मार्गातील दैवी शक्ती जागृत आहे म्हणून चुकी केल्यावर मिळते शिक्षा। माझे नाव प्रफुल्ल दिलीपजी थोटे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे। या अनुभवात आमच्या हातून झालेल्या चुका आणि त्यातून भगवंताने कशा प्रकारे आमची सुटका केली हे सांगत आहे। आमचे कुटुंब अनेकात असताना माझ्या वडिलांना दारू पिण्याचे खूप भयंकर व्यसन होते। या मार्गात एक म्हण आहे, पाण्यातला मासा झेप घेतो कसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे। जेव्हा मानवावर खूप दुःख असते आणि कुठेही त्या दुःखाला थारा मिळत नाही, तेव्हा शेवटचा उपाय म्हणून मानवाला या मार्गाची ओढ लागते। तेव्हाच त्या दुःखी मानवाला या मार्गाची रूपरेषा आणि भगवत कृपेबद्दल कळते। माझ्या वडिलांना दारूचे भयंकर व्यसन असल्यामुळे आमच्या गावचे लोक असा विचार सुद्धा करू शकत नव्हते की हा व्यक्ती दारूचे व्यसन सोडेल। माझी आजी, आईची आई, या परमात्मा एक मार्गातील ज्येष्ठ सेविका होती। तर आजी माझ्या वडिलांना खूप समजवायची की जावई तुम्ही दारू नका पिऊ। तुमचे काही बरे वाईट झाले तर तुमच्या मागे पुढे कोणीही नाही। तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुला बाळांचा तरी विचार करा। तरी सुद्धा माझे वडील दारूचे व्यसन सोडण्यास तयार नव्हते। मग माझ्या आईची प्रकृती अचानक खराब झाली। तिला झोपेत असताना खूप भयंकर स्वप्न पडायचे। कधी ती स्वप्नात बघायची की तिच्या मुलांना घराच्या बाजूचा एक व्यक्ती खूप मारहाण करीत आहे आणि तिला सुद्धा जीवाने मारण्याचा प्रयत्न करीत आहे। असे स्वप्न बघून माझी आई घाबरून उठायची आणि आम्हाला पकडून खूप रडायची। आईची अशी अवस्था बघून आम्हाला पण खूप रडायला यायचे आणि भीती सुद्धा वाटायची। अशा प्रकारे आईची प्रकृती खूप गंभीर होत चाललेली होती। मला आताही आठवतं, तो दिवस पोळ्याच्या पाडव्याचा होता। त्या दिवशी माझ्या आईची प्रकृती खूपच गंभीर झालेली होती। आई काहीच बोलत नव्हती। तिची स्थिती बघून परिसरातील बाजूचे लोक म्हणायचे की ही बाई आता काही वाचू शकणार नाही। त्यांचे असे बोलणे ऐकून मी आणि माझी लहान बहीण खूप रडायला लागलो। आईची गंभीर अवस्था बघून माझ्या वडिलांचे मित्र हे बाबांचे सेवक आहेत, ते माझ्या वडिलांना म्हणाले की तुझ्या पत्नीची आता जी अवस्था आहे त्यास तू कारणीभूत आहे। हे शब्द ऐकून माझ्या वडिलांना काहीच कळले नाही। नंतर त्यांनी विचार केला की माझ्या मित्राने मला असं का बरं म्हटले असावे। मग त्यांना कळले की कदाचित जे दुःख आहे ते दूर करण्यासाठी परमात्मा एक मार्ग हाच शेवटचा उपाय आहे, अशी समज त्यांना आली। मग माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला मार्गाबद्दल विचारणा केली। त्यांनी सांगितले की हा मार्ग मरण्याचा आहे। हे शब्द ऐकताच माझे वडील विचारात पडले की जे लोक हा मार्ग स्वीकारतात ते सगळे सुखी आणि समाधानी आहेत। तर हा सेवक मित्र का बरं असे म्हणत आहे की हा मार्ग मरण्याचा आहे। मग त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की या मार्गातील तत्व, शब्द आणि नियमाने वागावे लागते। वाईट व्यसन, जुने विचार, 33 कोटी देवी देवतांचा त्याग करून या मार्गात एकाच भगवंताला मानून कर्म करावे लागते। म्हणजेच वाईट विचार व विकारांनी मरावे लागते। पण तू आपले जीवन दारूचे व्यसन करण्यास समर्पित केले आहे। यावर माझ्या वडिलांनी विचार केला आणि आपल्या सेवक मित्राला मार्ग स्वीकारण्यास होकार दिला। मग त्यांनी माझ्या वडिलांना कुही येथील मार्गदर्शक श्री रमेशजी धनजोडे यांच्याकडे मार्ग घेण्यासाठी नेले। मार्गदर्शकांनी माझ्या वडिलांना दुःखाविषयी विचारपूस केली आणि त्यांनी आपले दुःख त्यांना सांगितले। त्यावर मार्गदर्शकांनी मार्गाप्रती मार्गदर्शन केले व सांगितले की घराची संपूर्ण साफ सफाई करून
इतर देवी देवतांच्या प्रतिमेचे विसर्जन करून पूर्ण कुटुंब दुसऱ्या दिवशी या नंतर माझे वडील घरी आले आणि आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली. तेव्हा आम्ही संपूर्ण घराची साफ-सफाई करून आणि इतर देवी देवतांच्या प्रतिमेचे व फोटोचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी मार्गदर्शक काकाजीकडे जाऊन पूर्ण कुटुंब वचनबद्ध झालो व आमच्या घरी एका भगवंताची ज्योत लागली. आमचे 3 दिवसांचे कार्य सुरू झाले. कार्य समाप्तीनंतर मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने 7 दिवसांच्या कार्याला सुरुवात केली. त्या 7 दिवसांच्या कार्यात आम्हाला समाधानी मिळाली. अशा प्रकारे आम्ही 3, 7, 11, 21 याप्रमाणे कार्य करीत होतो. जवळपास 1 वर्ष आम्ही साधे कार्य करीत राहिलो. त्यानंतर मार्गदर्शकांनी त्यागाचे कार्य करण्यास सांगितले. आम्ही त्यागाचे कार्य करण्यास सुरुवात केली. 41 दिवसांचे त्यागाचे कार्य कोणत्याही प्रकारचे अडचण न येता आनंदाने पार पडले. दिनांक 24 जानेवारी 2011 ला आमच्या घरी त्यागाचे हवनकार्य पार पडले. त्यानंतर मासिक 9 हवन सुद्धा छान प्रकारे पार पडले. मार्गात प्रवेश केल्याने भगवंताच्या कृपेने आम्हाला सुख समाधानी मिळत गेली. अशातच माझ्या वडिलांच्या हातून एक चूक झाली. ती अशी की 31 डिसेंबर 2013 ला माझे वडील आपल्या अनेकांतील मित्रांसोबत बाहेर पार्टी करण्यास गेले. त्या पार्टीमध्ये त्यांच्या मित्रांनी त्यांना नकळत दारू पाजली आणि त्यांना घरी आणून सोडले. तेव्हा आम्ही सर्व झोपलेले होतो, त्यामुळे आम्हाला काहीच माहीत नाही झाले. नंतर काही दिवसांनी माझ्या आईची प्रकृती आधीसारखी म्हणजेच आम्ही अनेकांत होतो त्याचप्रमाणे झाली. त्यासाठी आम्ही आईला डॉक्टरांकडे नेले पण तेथे काहीच आराम झाला नाही. अनेक डॉक्टरी उपचार करून सुद्धा माझ्या आईची प्रकृती सुधारली नाही. त्याउलट अजूनच खालावत गेली. नंतर एके दिवशी आम्ही सगळे रुग्णालयात आईसोबत बसलेले होतो. तर माझ्या वडिलांना आपली चूक लक्षात आली. लगेच माझे वडील मार्गदर्शकांकडे गेले आणि आपली चूक कबूल केली. माझ्या वडिलांवर मार्गदर्शक काकाजी खूप ओरडले. त्यानंतर माझ्या वडिलांना समज देऊन माफीचे कार्य करण्यास सांगितले आणि लगेच माझ्या आईच्या प्रकृतीला पूर्ण आराम झाला. माझ्या वडिलांच्या हातून नकळत चूक झाली. पण त्या चुकीची क्षमा त्यांनी भगवंताला मागितली नाही. त्यामुळे भगवंताने ज्या दुःखातून आमची सुटका केली होती तेच दुःख माझ्या आईवर परत आले. पण भगवंत दयाळू आहे. मनापासून चुकीच्या कर्माची क्षमा मागितली तर भगवंत सुद्धा आपल्याला क्षमा करतो. अशा प्रकारे आम्हाला सुद्धा भगवंताने क्षमा केले. आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव प्रफुल्ल दिलीपजी थोटे. पत्ता मु. पो. ता. कुही जी. नागपूर. सेवक क्रमांक 24226. मार्गदर्शक श्री रमेशजी धनजोडे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.